Hi students, आज आपण as for profit prior to incorporation example number 4 Goel Limited incorporated on 1st August 2020. Incorporation date 1st August 2020 to take over the running business of Mr. Sagar, old business of Mr. Sagar from 1st April 2020. Starting date 1st April but incorporation 1st August. Okay, the profit and loss account for the year ended 31st March 2021. March ending, starting 1st April. Incorporation date 1st August. 1 ऑगस्ट पासून पुढचा पिरियड असेल, मग ऑगस्टच्या अगोदर संपलेला महिना जुलै असेल, म्हणजे एप्रिल टू जुलै प्री पिरियड 4 मंथ्स होतात, एप्रिल मे जून जुलै, आणि मग रिमेनिंग ऑगस्ट पासून मार्च पर्यंत 8 मंथ्स. That means 4:8 means 1:2. That is the time ratio. Okay. Then sales ratio. Total sales 2,10,000. Out of 2,10,000 paragraph. The total sales for the year ending 31st March 2021 rupees 10 lakhs divided into rupees 3 lakhs for the period up to 1st August 3 lakhs, then after August 7 lakh, that means a ratio 3:7. just cancel the zeros. म्हणजे टाइम रेशो 1:2, सेल्स रेशो 3:7, आणि हे पण नोट करा आणि फॉर्मॅट पण ड्रॉ करा. इन द बुक्स ऑफ गोयल लिमिटेड स्टेटमेंट शोइंग प्रॉफिट प्रायर टू एंड पोस्ट इनकॉर्पोरेशन फॉर द एंडेड 31st March 2021. एकदम छोटासा फॉर्मॅट आहे, सिंपल आहे. पर्टिक्युलर्स, बेसिस, रेशो, टोटल एंड देन प्री पिरियड एंड पोस्ट पिरियड. तो पहिला पार्ट इन्कमचा असेल आणि नंतर एक्सपेन्सेस. इन्कम मधून एक्सपेन्सेस मायनस केले, टोटल इन्कम मधून टोटल एक्सपेन्स मायनस केले की आपल्याला प्रॉफिट किंवा लॉस मिळेल. ओके, तर फॉर्मॅट ड्रॉ करून घ्या. ओके, नोट करून झालं, फॉर्मॅट ड्रॉ करून झालं. तर आता आपण फर्स्ट क्रेडिट साइड ग्रॉस प्रॉफिट टोटल अमाउंट 2,10,000. इन्कम मध्ये क्रेडिट साइडचे अकाउंट्स, तर एक्सपेन्सेस मध्ये डेबिट साइडचे अकाउंट्स. तर मी लिस्ट नोट करतो, माझ्याबरोबर तुम्ही नोट करा. ओके, अकाउंट्स डेबिटचे आहेत ते आणि त्याची टोटल अमाउंट तुमची नोट करून झाली असेलच. ओके, तर आता आपण त्याचे बेसिस, कोणता अकाउंट कोणत्या बेसिसवरती येतो. पहिला ग्रॉस प्रॉफिट बेसिस सेल्स असेल आणि सेल्स रेशो 3:7. देन रेंट अँड टॅक्स, रेंट फिक्स एक्सपेन्स टाइम रेशो basis time ratio 1:2. electricity charges time 1:2. salary time 1:2. directors fees, आता डायरेक्टर्स कधी तयार होणार, कंपनी क्रिएट झाल्यानंतर, म्हणजे डायरेक्टर्स फीचा एक्सपेन्स कंप्लीट पोस्ट असेल त्याचा रेशो नसेल, फ्री मध्ये अमाउंट नाही. ऑडिटर्स फीज, ऑडिट सुद्धा कंपनीचं कधी होईल, कंपनी क्रिएट झाल्यानंतर, कंपनी तयार झाल्यानंतर, दॅट मीन्स पोस्ट पिरियड. कमिशन सेल्स बेसिस, सेल्स रेशो 3:7. ऍडव्हर्टाइजमेंट सुद्धा सेल्स बेसिस 3:7. देन इंटरेस्ट ऑन लोन टाइम बेसिस, time basis 1:2. Discount
sales versus sales 3:7. Then office expense time 1:2. Carriage sales basis 3:7. Then preliminary expenses post त्याचा रेशो नसेल, अमाऊंट प्री मध्ये नसेल, कंप्लीट पोस्ट मध्ये असेल. अँड बॅड डेब्ट्स सेल्स रेशो 3:7. ओके, हे बेसिस आपण नोट करून झाले. तर आता आपण अमाऊंट डिवाइड करायच्या. पहिला ग्रॉस प्रॉफिट 2,10,000. टोटल नंबर ऑफ शेअर्स 3:7 म्हणजे 10. या 10 ने डिवाइड करायचं, 3 ने मल्टिप्लाय करायचं, 10 ने डिवाइड करायचं, 7 ने मल्टिप्लाय करायचं. बघा 2,10,000 डिवाइडेड बाय 10 इंटू 3 म्हणजे फ्री पिरियड मध्ये 63,000. तर 2,10,000 डिवाइडेड बाय 10 इंटू 7 पोस्ट पिरियड 1,47,000. येते अमाऊंट चेक करा. आता सेम या सगळ्या अमाऊंट्स आपण डिवाइड करून घ्यायच्या. 30,000 डिवाइड बाय टोटल, दोन्हीच्या टोटली डिवाइड करायचं, 1 ने मल्टिप्लाय करायचं. 30,000 डिवाइड बाय 3 म्हणजे 10,000 1 शेअर येईल डिवाइड बाय 3 म्हणजे एक शेअर 10,000. तर रिमेनिंग इंटू 2 20,000. Same. Next 4,800 divided by 3 into 1 1,600. The double 3,200. Then 72,000. Same ratio divided by 3 म्हणजे into 1 24,000. तर 70,000 divided by 3 into 2 48,000. Then directors fees post complete post 6,000. Then auditors fees also complete post period 3,200. Then commission sales basis amount 12,000. 12,000 divided by 10 into 3. 12,000 divided by 10 into 3. Pre-period 3,600. The post period 12,000 divided by 10 into 7 8,400. Okay, then 8,000 same ratio 10 divided by 10. 8,000 divided by 10 into 3. That means 2,400. And then 8,000 divided by 10 into 7 5,600. Next, interest on loan 6,000. 6,000 divided by 3 म्हणजे 1 share into 1 2,000. The remaining 4,000. 7,000. Next amount 7,000 divided by 10 into 3 2,100. 7,000 divided by 10 into 3 2,100. तर same second period साठी 7,000 divided by 10 into 7 4,900. Next period 15,000. 15,000 divided by 3 into 1 5,000. And second period remaining
10,000. The next amount 6,000. 6,000 divided by 10 into 3. P period 1,800 and then 6,000 divided by 10 into 7, 4,200. Next 13,000 complete post period 13,000. The bad debts 4,000. 4,000 ratio sales divided by 10 into 3. That means 1,200. Pre-period, the 4,000 divided by 10 into 7, 2,800. ओके, हे डिस्ट्रीब्युशन तुम्ही केलं असेल चेक करा. आणि आता काय करायचंय तर टोटल्स करा, इन्कम टोटल्स आणि टोटल एक्सपेन्सेस. आता टोटल इन्कम मध्ये याच टोटल्स येतील 2,10,000, 63,000 प्री पिरियड साठी आणि 1,47,000. ओके, तर आता एक्सपेन्सेस ची टोटल करायची या कॉलम मध्ये, टोटल एक्सपेन्स मध्ये. ओके, तर टोटल्स करून घ्या. ओके, टोटल्स तुम्ही केले असतीलच. तर आता प्री आणि पोस्ट प्रॉफिट कसा कॅल्क्युलेट केला जाईल. टोटल एक्सपेन्सेस 1,87,000. The pre-period total expenses 53,700. इतर का टोटल आणि 133,300. आता प्रॉफिट किंवा लॉस कसा कॅल्क्युलेट केला जाईल. 133,300 टोटल प्रॉफिट कसा कॅल्क्युलेट केला जाईल. टोटल इन्कम मायनस टोटल एक्सपेन्स. आता लक्ष द्या, टोटल इन्कम किती 2,10,000, टोटल एक्सपेन्स किती 1,87,000. म्हणजे नेट प्रॉफिट किती मायनस करा 23,000 आणि हाच आपल्या दिलेल्या प्रॉफिट लॉस मध्ये आहे, तो येतो बरोबर. आता हा झाला टोटल इन्कम. आता प्रीचा कसा असेल. प्री मध्ये इन्कम मायनस एक्सपेन्स. आता प्रीचा इन्कम किती 63,000 आणि प्रीचा एक्सपेन्स किती 53,700. म्हणजे प्री पिरियडचा हा कॅपिटल प्रॉफिट किती येतो 9,300 मायनस करून बघा. ओके, हा झाला प्रीचा. असाच आता पोस्टचा इन्कम मायनस एक्सपेन्स. आता पोस्टचा इन्कम 1,47,000 मायनस पोस्ट एक्सपेन्स 133,300. That means पोस्टचा नेट प्रॉफिट 13,700. That is a revenue profit. ओके, आता हेच आपण इथं नोट करूया. इथे मी तसं लिहिलं आहे प्रॉफिट किंवा लॉस, इन्कम मायनस लॉस, तरी मी वर्किंग करून दिलाय. आता हा पहिला टोटलचा किती येतो तर 23,000
की जो आपल्या प्रॉफिट लॉस मध्ये आहेच आहे. आता पी मध्ये किती येतो तर 9300 हा कोणता असेल कॅपिटल प्रॉफिट आणि पोस्ट पिरियडचा 13700 हा असेल रेव्हेन्यू प्रॉफिट. आता लक्ष द्या या दोन्हीची टोटल करून बघा केवढीच येते. बरोबर येते. ओके चेक करा नोट करा काय डाऊट असेल तर विचारा. ओके हे एक्झाम्पल नंबर 4 चं सोल्युशन आहे. एक्झाम्पल तुम्ही तुमच्या नोट्स मधून रेफर करा. हे सोल्युशन तुमच्या समोर असेल. ओके